हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना आम्ही चाललोय अन्नपूर्णा मंदिरात दर्शन करायला आणि लालबागची राजा राणीची कोठी पण जाऊया फिरायला आणि जमलं तर आम्ही बिजासन माता मंदिरात पण जाऊया दर्शन करायला, कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्याचमुळे आम्ही देवाचं दर्शन घ्यायला चाललोय। तर चला तुम्ही पण आमच्या झालो आता आम्ही जाण्यासाठी। तिथं आहो घालतात ते बूट आणि दर्शुमय गीतं समोर उभे आहे, मला लावायचा आहे ताला। चला आता जाऊया। निघालो मग आम्ही आमच्या महिन्यावरती बसून जाण्यासाठी पोहोचलो अन्नपूर्णा मंदिरात। हे अन्नपूर्णा मंदिराचं भव्य असं गेट आहे, जिथं मोठे मोठे 4 असे हाती उभारण्यात आलेले आहे। खूप छान गेट आहे अन्नपूर्णा मंदिराचा आणि मेन रोडावरच आहे। त्यानंतर समोरच बजरंगबलीचं मंदिर आहे, तिथं पण आम्ही दर्शन घेतलं, कारण आज मंगळवार होता। मग आम्ही आत प्रवेश केला। मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच की इतकं पॉझिटिव्ह एनर्जी येते ना खूपच। जिथं आता इथं मयंकचा हात नाही पुरत आहे म्हणून घंटी वाजवण्यासाठी प्रयत्न करतोय, त्याला उभं करून मी त्याला घंटी वाजवायला लावली आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं देवाचं। तुम्ही पण माता राणीचं दर्शन घ्या, खूप सुंदर छान असं दर्शन झालं देवीचं। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मुख्य मंदिरात माता अन्नपूर्णा सोबत माता गायत्री आणि माता सरस्वती यांच्या मूर्ती विराजमान आहेत, ज्या शक्ती, ज्ञान आणि अन्नाच्या प्रतीक मानल्या जातात। मंदिराच्या आतील आणि बाहेरील खांबावर दक्षिण भारतीय शैलीतील नक्षीकाम स्पष्टपणे दिसून येतं। खांबावर विविध देवी देवता आणि पौराणिक कथाची सुंदर शिल्प कोरलेली आहेत। मंदिराच्या खांबावर राजस्थानी कारागिरांनी अत्यंत कुशलतेने हस्तकला केलेली आहे। येथील खांबावर 64 योगिनीच्या आकृत्या कोरण्यात आलेल्या आहेत, ज्या आध्यात्मिक आणि तांत्रिक महत्त्वाचे प्रतीक आहे। प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या देवी देवतांचे मूर्ती आणि विविध भौमितिक डिझाईन्स कोरल्या आहेत। हे खांब केवळ मंदिराचा भारच पेलत नाही, तर मंदिराच्या सौंदर्यातही भर घालतात। हे मंदिराच्या पाठीमागचं दृश्य आहे, तिथं पण माता राणीची सुंदर अशी छान मूर्ती कोरलेली आहे। अन्नपूर्णा मंदिराच्या बाजूलाच वेद मंदिर पण आहे, तुम्हाला वेद मंदिराचं पण दर्शन करवते। इथं आहे वेद मंदिर, वेद मंदिरात जाऊया। वेद मंदिरात जाता क्षणी आपल्याला डाव्या बाजूला शिवलिंगाचं दर्शन होतं। हे जे समोर दिसतंय ना, हे आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी भागवत बसवलेली होती। या मंदिरामध्ये 4ही वेदाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्ती आणि माता सरस्वती यांची सुंदर प्रतिमा स्थापित आहे। हे ठिकाण ध्यानासाठी आणि वेदाच्या ज्ञानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी अत्यंत पवित्र व शांत मानले जाते। ब्रह्मलीन स्वामी प्रभानंद गिरीजी महाराज यांनी 1959 मध्ये अन्नपूर्णा मंदिराची उभारणी केली होती। ह्या ज्या भागवत बसवलेल्या आहेत त्या का बसवल्या आहेत हे मी पंडितजींना इथं विचारत होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या पितरांच्या मोक्षासाठी हे भागवत बसवले जातात। वेद मंदिरात उजव्या बाजूला पंचमुखी हनुमान मंदिराची पण स्थापना केलेली होती, तिथं पण दर्शन घेतलं। मग आम्ही पुढे निघालो बाहेर। पुढे हे भोलेनाथाचं मंदिर होतं, जिथं महादेव, पार्वती, श्री गणेशांचं स्थापना केलेली होती। मंदिर मूळचे 9व्या शतकातील मानले जाते। 1960 मध्ये महामंडलेश्वर स्वामी प्रभानंद गिरीजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। या मंदिराची भव्यता आणि कोरीव काम पाहून हे मंदिर मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरासारखेच आहे असं भासतं। अन्नपूर्णा मंदिरातच हे काशी विश्वनाथ मंदिर बनवलेलं आहे। तिथं बाबांची, भोलेनाथाची 12 ते 13 फीट उंच अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि तिथं पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला होतं। तिथं महाशिवरात्रीच्या दिवशी खूप जल्लोषात उत्सव साजरा केला जातो आणि त्याच्याच समोर हे प्रांगण आहे, खूप छान झाडं होते तिथं। बाहेरून अन्नपूर्णा मंदिराचा असा काहीसा व्ह्यू दिसतो, खूप छान वाटतं ते बघून सगळे। त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरातून बाहेरून आल्यावर आम्ही हे इथं
चायचं निशुल्क चाय सेवा होती, ती चहा घेतली पण मुलांना काय आवडली नाही. झाले मग आम्ही लालबाग पॅलेस जाण्यासाठी आम्ही चालले राजा राणीची कोठी. पोहोचलो आम्ही लालबाग पॅलेस. हा आहे लालबाग पॅलेसचा मेन गेट. पोहोचले आम्ही आता लालबाग पॅलेस. आता तिथे जाऊन तिकीट काढायचं, तिकीट काढून आतमध्ये जायचं. हे मराठा होलकर राजघराण्याच्या श्रीमंतीचे आणि उत्कृष्ट युरोपीय वास्तुकलेचे एक भव्य प्रतीक आहे. 76 एकर परिसरात पसरलेला हा राजवाडा पर्यटकासाठी एक प्रमुख आकर्षण आहे. या भव्य महालाचे बांधकाम 1886 मध्ये महाराजा तुकोजीराव होलकर दुसरे यांनी सुरू केलं होतं आणि 1926 मध्ये महाराजा तुकोजीराव तिसरे यांच्या काळात ते पूर्ण झालं. अहिल्याबाईचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यांचा विवाह होलकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होलकर यांचे सुपुत्र खंडेराव होलकर यांच्याशी झाला. सर्वात अगोदर आम्हाला हा कक्ष लागला, ज्याला वेटिंग रूम मानला जातो. खूप छान सुंदर असे नकाशे काम केलेलं होतं त्यावर. तिथून पुढे मग आम्हाला हा वाचनालय कक्ष भेटला. तिथं वाचनालय म्हणजे लायब्ररी आणि त्याच्या जस्ट बाजूला हा टेनिस टेबलचा कक्ष पण आम्हाला लागला. तिथून मग आम्ही पुढं गेलो. तिथून आणखी पुढे गेल्यावर आम्हाला हे भोजन कक्ष दिसलं. तिथं काम चालत असल्यामुळे तिथं हे कागद असे झाकून ठेवलेले होते आणि खूप मोठा होता. तिथं असे मोठे मोठे झुंबर पण होते. त्यानंतर आम्ही पुढे गेले. तिथं महाराजा यशवंतराव होलकर दुसरे हे अत्यंत कमी वयात वाघाची शिकार करण्यासाठी ओळखले जात होते. हा लालबाग पॅलेस 3 मंजिली बांधला आहे. या भव्य महालाची लांबी अंदाजे 100 फूट, रुंदी 50 फूट आणि उंची 41 फूट आहे. त्यानंतर पुढे आम्हाला हा ऑफिस रूम लागला. तिथं अनेक अशी बुक्स ठेवलेली होती आणि तिथंच ही प्राचीन काळाची घडी पण होती. बघा तुम्ही पण. या सर्व खोल्यांची अंतर्गत सजावट ही युरोपीय शैलीतील करण्यात आली आहे. पॅरिसच्या राजवाड्यासारखे दिसणारे हे दालन सध्या मध्य प्रदेश पर्यटक विभागाद्वारे संग्रहालय म्हणून जतन करून ठेवण्यात आले आहे. हा होता महाराजांचा मीटिंग रूम. इथं बसून राजा आपल्या प्रजाचं समस्यांचं निराकरण करायचे. हा मागे निघण्याचा प्रवेशद्वार आहे, जो की आता बंद केलेला होता. हा राणी साहेबांचा शृंगार रूम होता. लालबाग पॅलेसमधील होलकर घराण्याचे राजे आणि राणी पारंपरिक पद्धतीने जमिनीवर बसून जेवण करायचे. हा त्यांच्या
शाही जीवनशैलीचा एक भाग होता. त्यानंतर आम्हाला ही लोडिंग, तिथून मग आम्ही पुढे बाहेर निघालो. तिथं हा एक पुतळा स्टॅच्यू ठेवलेला होता आणि पुढं आणखी ही राणीची पण स्टॅच्यू बनवून ठेवलेला होता आणि हा पूर्ण असा भव्य असा बगीचा होता जिथं खूप छान छान आणि मोठे मोठे झाडं होते. खास करून जांभळाचे झाडं खूप होते इथं आणि खूप शांत वाटत होतं. बघा बाहेरून असा दिसतो हा राजमहल. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. असा काहीतरी परिसर होता. बाहेरचा परिसर असा होता जिथं पूर्ण झाडांनी आणि पूर्ण हरियालीने भरलेला होता. त्यानंतर पुढे इथं मुलांनी आईस्क्रीम घेतली खायला. बाहर निकले हैं। हाय गाइस, अभी हम बाहर निकले हैं और वीडियो में बहुत देर तक निका और यहाँ पे हम आइसक्रीम खाने आए हैं। देखिए संध्याकाळच्या टायमाला पाऊस पडला. त्यानंतर इंद्रधनुष्याचा असा काही नजारा होता. बघा तुम्ही पण. कपडे वगैरे चेंज करतो, हातपाय धुतो. कशी वाटली तुम्हाला लालबागची राजा राणीची कोठी, लालबाग पॅलेस इंदोरचा? मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.